स्ट्राइक को ध्यान में रखते हुए आज मुंबई पुलिस कमिश्नर के आदेश के बाद मुंबई के अलग अलग इलाके में सिविल डिफेंस के अधिकारियों के मार्गदर्शन में रेजिडेंस सोसाइटी मॉक ड्रिल और ब्लैकआउट अभ्यास कार्यक्रम किया जा रहा है, जिसमें दहिसर की सोसाइटी के रहवासियों को आज ब्लैकआउट का अभ्यास कराया गया। युद्ध होने के सायरन बजाकर लोगों को सावधानी और सतर्कता के बारे में जानकारी दी गई। का एक्सरसाइज था ब्लैकआउट करना, और इस ब्लैकआउट के लिए हम यहाँ पे सिविल डिफेंस वॉलंटियर, इसी तरह से यहाँ पे जो हमारे दहिसर पुलिस स्टेशन उनके सीनियर पीआई, इनकी तरफ से आज यहाँ पे मॉक ड्रिल एक्सरसाइज हुआ था। इस मॉक ड्रिल एक्सरसाइज के लिए हमने उपेंद्र कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी लिमिटेड, जो हाई राइज बिल्डिंग है, वहाँ पे यहाँ पे मॉक ड्रिल का आयोजन था। यहाँ पे जो स्थानीय लोग जो थे, उन्होंने यहाँ पे हमें ब्लैकआउट के लिए यहाँ पे बहुत हमें हेल्प की, और इसी तरह से उनको इमरजेंसी में किस तरह से हमें अपनी खुद की रक्षा करना है उसके बारे में हमने जानकारी दी। ब्लैकआउट के लिए सबसे पहले हमें ब्लैकआउट होने के बाद खुद की जान बचाने के लिए जहाँ पे भी अंडरग्राउंड जो भी जगह है वो हमें पहले मालूम होना जरूरी है। नेहमी युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी नक्की काय करावं, कशा प्रकारे आपला बचाव करावा त्याचं प्रशिक्षण नियमित दिले जातं। तर जेव्हा युद्धजन्य परिस्थिती येते त्यावेळेस नागरिकांनी आपला बचाव करण्यासाठी स्वतःच्या घरामध्ये जे असेल ना शेल्टर्स हे शोधायचे असतात। बऱ्याच ठिकाणी काय असतं की एखादा माणूस जर बिल्डिंगमध्ये राहत असेल आणि समजा अचानक ब्लॅकआउट करायची वेळ आली तर तो बिल्डिंगमधनं खाली पटकन येऊ शकणार नाहीये, तर त्यावेळी त्यांनी त्याच्या घरामध्ये बीम्स असतात ना, सांधे वगैरे किंवा कोपर, त्या ठिकाणी त्यांनी उभं राहायचं, जेणेकरून समजा इनकेस बॉम्बार्डिंग झाली आणि बिल्डिंगला काही धोका निर्माण झाला तर बिल्डिंग त्याचा जीव वाचण्याची शक्यता वाढू शकते। किंवा एखाद्या ठिकाणी घरामध्ये टेबल्स वगैरे असतात त्याच्या खाली ते लोक लपू शकतात, जेणेकरून तोपर्यंत ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत, जेणेकरून त्याचा बचाव होऊ शकतो। जर समजा बॉम्बार्डिंगमध्ये बिल्डिंगला धोका निर्माण झाला, बिल्डिंग कोसळण्याची परिस्थिती आली तर एक व्हॅक्यूम तयार होते, व्हॅक्यूम स्पेस जी तयार होते त्याच्यामुळे त्याचा जीव सुरक्षित राहू शकतो। आणि ज्या वेळेला त्याची परिस्थिती आली तर त्याला जेव्हा आमच्यासारख्या सपोर्ट एजन्सीज असतात, म्हणजे सिव्हिल डिफेन्स असेल, होमगार्ड असेल किंवा फायर ब्रिगेड असेल किंवा एनडीआरएफ सारख्या युनिट समजा येतील तेव्हा त्याचा जीव वाचवू शकतो। खुल्या मैदानात जेव्हा त्यांनी जमिनीवरती आडवं झोपायचं आणि त्याच्यामुळे त्यांनी कानामध्ये दोन्ही बोटं घालून आपला जो चिन आहे त्याच्यावर तो त्याला सपोर्ट द्यायचा आणि छातीचा भाग हा वर ठेवायचा। हे आपण असं का करतो की इनकेस समजा खुल्या मैदानामध्ये बॉम्ब झाला त्याच्या ज्या वेव्स येतात जमिनीमधून तर त्याच्यामुळे छाती डॅमेज होऊ नये, हा त्याच्यामध्ये एक उद्देश असतो। म्हणून आपण छातीचा भाग वरती ठेवायला सल्ला देतो। त्याचबरोबर आपण कानामध्ये बोटं घालायला सांगतो का, तर ज्या काही वेव्स क्रिएट होतील त्याच्यामध्ये कानाच्या पडद्यावरती ताण येऊ नये। आणि आपण चीनच्या खाली हात ठेवायला सांगतो आणि तोंडामध्ये रुमाल ठेवायला सांगतो, जेणेकरून दात आहेत किंवा दात एकमेकांवरती आपटू नये, त्याच्यामध्ये जीभ अडकू नये। या आपण प्रिकॉशन्स खुल्या मैदानामध्ये घ्यायला त्यांना सांगतो। तर आपण 2 वेळेस सारोन दिला होता, 8 वाजता वाजवला होता आपण एअर रेड सिग्नल रेड म्हणून दिला होता। म्हणजे ज्या वेळेला हवाई हल्ला होतो, ज्यावेळेला शत्रूची विमानं आपल्यावर अटॅक करायला येतात त्यावेळेला आपण तो सिग्नलिंग लोकांना देतो, त्याच्यामध्ये आपण सायरन हाय पिच आणि लो पिच मध्ये वाजवतो 2 मिनिट पर्यंत, जेणेकरून लोकांना कळतं की या धोक्याच्या सूचना आहे। मग लोक त्यानुसार आपली सांगितलं तर लोक आपल्या स्वतःचा बचाव करण्यासाठी शेल्टरच्या ठिकाणी जाऊ शकतात, म्हणजे घरामध्ये असेल किंवा ओपन मैदानामध्ये असेल। आणि आपण 8:15 वाजता 15 मिनिटांना आपण ग्रीन सिग्नल दिला। हा जो हवाईचा धोका आहे तो टळल्याचा पण सिग्नल द्यायचा असतो, जेणेकरून लोक त्यांच्या डेली रुटीनवर सुरू करू शकतात। तर आपण ग्रीन सिग्नल देतो, त्याच्यामध्ये सायरनमध्ये आपण 2 मिनिटापर्यंत सायरन एकाच सुरामध्ये वाजवतो, त्याच्यामुळे लोकांना कळतं की धोका टळलेला आहे आणि मग त्याच्यानंतर आपण रुटीन वर्क सुरू करू शकतो। ज्यांना रेड सिग्नल दिला जातो त्यावेळेला ब्लॅकआउट हे सेंट्रलाइज केलं जातं। आज आपण या बिल्डिंगमध्ये एक मॉक ड्रिलमध्ये केलेलं आहे, तर ज्यावेळेला ॲक्च्युअल रेड सिग्नल आहे तेव्हा सेंट्रलाइज जी असेल ग्रीडमधनं पॉवर सप्लाय बंद केली जाईल, पण बंद केल्यानंतर लोकांनी काय काळजी करायची ह्याचा आपण आज या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। आता आपण बघितलं असेल की काही ठिकाणी लाईट चालू होती तर आपण सूचनेनंतर बंद केल्याचा, हे काम सिव्हिल डिफेन्स आहे की लोकांनी पूर्ण लाईट बंद केली की नाही, लोक सुरक्षित आहेत की नाहीत हे बघायचं काम सिव्हिल डिफेन्सच्या टीमचं आहे।